हॅलो गाईज, आपण जे सकाळी म्हणलेलं तसं मार्केट आपण जेवढं बोललेलो की 48,000 100 200 ते 150 ते 200 पॉईंट मार्केट गॅप डाऊन होईल. पण मार्केट एवढं मी एक्सेप्ट केलं नव्हतं की मार्केट एवढं खाली 1000 पॉईंट खाली गॅप डाऊन होईल. आणि त्यात तुम्ही बघू शकता एक रिकवर फास्ट एकदम 5 मिनिटात. इथं बऱ्याच लोकांनी पुट शॉर्ट म्हणजे मार्केट 1-2 मिनटात बघून इथं त्यांनी कॉल किंवा पुट घेतला, इथं त्यांचा लॉस झाला आहे. आणि आपण सकाळी सांगितलेलं की ही एक स्विंग ब्रेक करून तेव्हा आपण इथं एक पोझिशन बघून घेऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला एक 300-400 पॉईंटचा प्रॉफिट झाला आहे पॉईंटमध्ये म्हणतो आहे. तर उद्या काय होईल ते बघूया आपण. तर आपण डेली कॅन्डलमध्ये गेलो. सो मार्केट बघू शकता तुम्ही, ते गॅप पेंडिंग होता. ती गॅप हे तो म्हणतो आहे इथे 46,600 ते 46,700 हे गॅप पेंडिंग होता. मार्केटून गॅप फिल केलेला आहे. त्यानंतर आता मार्केटला तुम्ही बघू शकता एक राऊंड लेवल असते 45,500 45,000 ही एक राऊंड लेवल आहे ना, ती एक मार्केट सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतो. तर तुम्ही इथं बघू शकता आता इथे एक्झॅक्टली मार्केटनं 46,000चा सपोर्ट घेऊन मार्केट थोडं वर गेलेलं आहे. ते काही पॉझिटिव्ह म्हणता येत नाही, फक्त एक थोडासा फर्स्ट टाईम आल्यामुळं मार्केटवर इथं सपोर्ट घेतलेला आहे. सो इथं आपण उद्या ज्याला हे आणि त्यानंतर एक येतो आहे 45,500 45,500चा एक सपोर्ट आहे. इथं तुम्ही बघू शकता जो हे सपोर्ट पण म्हणजे राऊंड लेवल पण आहे, प्लस इथे एक मार्केटचा सपोर्टसाठी आहे. त्यानंतर आहे 45,000 ही एक राऊंड लेवल, ते एक सपोर्टचं काम करणार आहे. आणि ते एक मार्केट तुम्ही बघू शकता ही एक गॅप पेंडिंग आहे, ती गॅप फिल करा मार्केट येऊ शकते. सो बघूया आपण काय होते उद्या. आता उद्या आपण कुठं बाय करू शकतो आणि कुठं सेल करू शकतो हे आपण म्हणजे कॉल बाय करू शकतो आणि पुट बाय करू शकतो, कॉल सेल करू शकतो कुठं ते बघू शकता तुम्ही. मार्केट फ्लॅट ओपन झालं 46,000 ते 46,000 हे 45,900 ह्या रेंजमध्ये कुठं ओपन झालं मार्केट, तर आपण सेलिंग करू शकतो आहे. आणि आपलं टार्गेट असणार आहे पहिलं 45,500 पुन्हा असणार आहे 45,000. हे आपले पहिले 2 टार्गेट असणार आहेत. आणि दुसरं मार्केट अचानक 45,500 45,400 ही गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केट तुम्ही बघू शकता ही ज्याने कोणी हिथं सेल केलं आहे त्यांना ही मोठा प्रॉफिट बुकिंग झाले. ज्यांनी कोणी हिथं सेल केला आहे टॉपला आज ज्यांनी टॉपला सेल केला आहे त्यांना एवढं आणि ते क्वालिफायडवर घेऊन जाते त्यांना आणखीन एक 500 पॉईंटची मुवमेंट भेटेल. त्यामुळे इथं प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. ती पण कुठं जाईल एकदम मी काय म्हणतो 45,400 किंवा 500 ह्या रेंजला मार्केट ओपन झाल्यावर गॅप डाऊन तर एक रिकवर येऊ शकते. ती पण कुठपर्यंत आजच्या क्लोजिंगपर्यंत 46,000पर्यंत आणि तिथून पण रिकवर इथून मार्केट निगेटिव्ह होईल आणि आपल्याला एक मोठा फॉल किंवा 45,000पर्यंत एक कॅन्डल क्लोज होता आणि ते सण उद्या येईल. आणि समजा गॅप अप ओपन झालं 46,300 46,300 46,250 300 400 ह्या रेंजमध्ये कुठं ओपन झालं 300-400 तर इनसाईड कॅन्डल उद्या मार्केट कुठेही जाणार नाहीत. माणसं जे सेलर आहेत मोठे ते ट्रेडर करते इथं कॉल सॉल्व करते इथं पुट शॉर्ट करते आणि मध्येच इनसाईड कॅन्डल तयार होईल मार्केट कुठेही. तेव्हा मी काय करणार आहे जेव्हा मार्केट 300-400 पॉईंट गॅप अप ओपन होईल तेव्हा आपण उद्याच्याला मी सांगतो कोणतेही कॉल किंवा पुट घेऊ नका. मी पण करणार आणि घ्यायचीच असेल तर फक्त 15 क्वांटिटीमध्ये तुम्ही बाय किंवा ही, कारण की वोलेटाईल मार्केट होणार आहे उद्या वर खाली दोन्हीकडची पण उद्या मार्केट वर पण जाईल खाली पण येईल पण वर पण जाईल. आणि एंड टू एंड दिवसात एक क्लोजिंग कॅन्डल अशी डोजी कॅन्डल आपल्याला बघायला भेटेल, डोजी कॅन्डल किंवा अशी फ्लॅट. उद्या इनसाईड कॅन्डल होईल आणि ते पुन्हा इनसाईड कॅन्डल झाल्यानंतर आपण ज्याचा तेव्हा इनसाईड कॅन्डलचा ब्रेक करेन मार्केट तेव्हा आपण पुट घेऊ शकतो. देण्यात घे मार्केटला फक्त आपल्याला आता मार्केट फ्लॅट ओपन होणं गरजेचं आहे ना की गॅप डाऊन आणि गॅप अप.
तुम्ही बघू शकताय आपल्याला फक्त मार्केट आता एक तर गॅप अप ओपन झालं ना पाहिजे आणि एक गॅप डाऊन ओपन झालं ना पाहिजे मार्केट, हे तुम्ही ध्यानात घ्या. फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला हे आहे. आणि एक तुम्हाला बोलू का, मार्केट ह्या महिन्यात म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी ह्या 2 महिन्यात मार्केट आहे ना डीप करेक्शन मला बघायला भेटेल असं माझा अंदाज आहे. तर मार्केट अंदाज म्हणजे माझे ॲनालिसिस सांगते मार्केट 40,000पर्यंत येऊ शकते. ह्या रेंजला मार्केट किती ह्या 2 महिन्यात 40,000च्या आसपास येऊ शकते. 40,000. सो त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहा. आणि बायिंग आणि सेल कसं करायचं ही क्वांटिटी, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंटवर हे करू. आता आपण बघू निफ्टीने बघा, तुम्ही बघू शकता इथं मार्केट इथं वर गेलं, एक अप ट्रेंड गेला, इथे एक साईडवाईज मार्केट गेले, इथे एक रेंज बनवलेली ब्रेक केली आणि ह्याच्या डबलच मार्केटने इथं दिले 22,000. एक ऑल टाईम हायवरनं मार्केट पुन्हा गॅप डाऊन ओपन झालं 300-400 पॉईंट, हे 200 आणि 400 पॉईंटचं मार्केटनं हे केले. इथं तुम्ही बघू शकता मल्टी टाईम 4 ते 5 वेळा मार्केटनं इथनं खाली जाण्याचा प्रयत्न केला, पण बायर ॲक्टिवेट होत होते. इथं तुम्ही बघू शकताय 1 2 3 4 हे सपोर्ट 4 वेळा, हे सपोर्ट आहे ना तो 4 वेळा हिट झालेला आहे. म्हणजे हे सपोर्ट कमजोर झालेला आहे. इथून बायर ॲक्टिवेट होते असं होत होतं, पण इथं आता कमजोर झालं आहे. हे सपोर्ट वीक झालेला आहे. हा सपोर्ट वीक झाला आहे आणि हे आता इथं होल्ड करणार नाही. काय होणार, इथं होल्ड करणार नाही. हे सपोर्ट महत्त्वाचा राहिलेला नाही. मी आणखीन एकदा सांगतोय, हा सपोर्ट महत्त्वाचा राहिलेला नाही. सो 21,500 ही सपोर्ट ब्रेक करताच आपण पुट बाय करू शकतो. 21,000 मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण बाय करू शकतो पुट 21. आणि मार्केट आपलं पहिले टार्गेट असणार आहे 21,400 आणि सेकंड टार्गेट असणार आहे 21,200. ही ध्यानात घ्या. सो उद्या मार्केट ह्या रेंजमध्ये कुठे तर ओपन झालं पाहिजे आहे 21,575, 21,580 ते 21,600, 21,600 ते 21,500 ह्या रेंजमध्ये कुठे तर ओपन झालं पाहिजे मार्केट. ह्या कुठे रेंजमध्ये ओपन झालं पाहिजे. ही रेंज ब्रेक केली 500ची की आपण ॲड करू शकतो पोझिशन. पण मार्केट एकदम गॅप ओपन झाले 21,700, 21,750, 21,700, तर इथे एक इनसाईड कॅन्डल आपल्याला बघायला भेटेल आणि मार्केट कुठेही जाणार नाही. इथं टाईमपास करून डोजी कॅन्डल बनवून हे लक्षात घ्या. आणि एकदमच खाली मार्केट ओपन झालं 21,300ला आसपास कुठं किंवा 21,400, तरी पण मार्केट रिकवर होऊन पुन्हा इथून आपल्याला हे किंवा एकदम निगेटिव्ह कॅन्डल झाली तर आपण प्राईज ॲक्शन बघून सेल करू शकतो आहे. प्राईज ॲक्शन ती पण हाफ क्वांटिटीमध्ये आणि असं होऊ शकते. सो तुम्ही तुमच्या ध्यानात आलं असेल की आपण 21,500च्या खाली आपण सेल करायचं आहे आणि आपलं टार्गेट असणार पहिले 21,400, दुसरं टार्गेट असणार 21,200 आणि ह्या निफ्टी पण आपल्याला आता लवकरात लवकर 21,000 ही टच करताना दिसेल ह्या महिन्यात आपल्याला ह्या 15 दिवसात 21,000पर्यंत मार्केट जाण्याची शक्यता आहे. सो या 15 दिवसात जाईन किंवा या 8 दिवसात जाईन, तो हे ध्यानात ठेवा. मी मार्केटला थोडासा निगेटिव्ह पॅटर्न तयार झालेला आहे. आपण बाय कवा करू शकतो. बाईंग 21,800च्या वर कुठं तर होल्डिंग दिली पाहिजे. 21,800च्या इथं कुठं जर उद्या पूर्ण दिवस टाईमपास केला पाहिजे, होल्ड केलं पाहिजे स्वतःला, तर आपण एक थोडंसं बाईंगचे कमी क्वांटिटीमध्ये आपण बाईंग करू शकतो. पण 21,800च्या वर कुठं तर त्यानं स्वतःला क्लोजिंग दिलं पाहिजे, उद्या होल्ड केलं पाहिजे मार्केटनं 21,800च्या. तेव्हा आपण कुठं थोड्या हाफ क्वांटिटी पण आहे ते हाफ क्वांटिटी आपण बाईंगसाठी आपण प्रिपेअर करू शकतो. आणि 22,000 वर आपण पण आणखीन एकदा ऑल टाईम हाय बघू शकतो. पण ही लवकर शक्य नाही. चला तुम्हाला असं मला काय सांगायचं आहे, तर उद्या बघूया आपण काय मार्केट होते आणि तुम्हाला लवकर अपडेट जाईन मी लाईव्ह मार्केटमध्ये. तर थँक्यू वॉच केल्याबद्दल. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, मराठी माणसाला वर करा आणि माझे व्हिडिओ आवडत असले तर कमेंट करा. लवकरच मी 500 लाईकला लाईव्ह येणार आहे. माझं रिअल पोर्टफोलिओ PNL दाखवणार आहे, पोर्टफोलिओ दाखवणार आहे.
आणि लाईव्ह पण आपण करणार आहे तेव्हापासून. सो लवकरात लवकर मोठ्या स्क्रीनवर आपण येणार आहे. फक्त आपल्याला 500 लाईकची गरज आहे. चला, थँक्यू.